कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे येथे गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थ आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। काही महिन्यांपूर्वी झालेल्या 2 महिलांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर तातडीने कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली असून गावात शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। काही महिन्यांपूर्वी नांगोळे गावामध्ये आई आणि पत्नीचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती। मात्र हे प्रकरण घातपाताचं असून यात संबंधित व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला। या प्रकरणाला लव्ह जिहादचा संदर्भ असल्याचं सांगत गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। संशयित आरोपी सध्या पसार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। पोलीस प्रशासनाची भूमिका आणि बैठक गावातील वाढता तणाव पाहता पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी नांगोळे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वयक बैठक घेतली। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। दोषींवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल। गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।